नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 7वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. मुलांनो, आज आपण पाठ 5वा दादास पत्र या पाठाचा तिसरा भाग पाहत आहोत. वेळ झाली आहे शब्दलेखनाची. तुम्ही तयार असालच. चला तर मग. माझा पहिला शब्द आहे परिसर. 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 उच्चारणानुसार लेखन गरजेचं आहे, तर आपण छान लिहू शकू. पुन्हा सांगते, माझा शब्द होता परिसर. एकच शब्द आहे. दुसरा शब्द आहे दुरुस्ती. 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 तिसरा शब्द आहे, अतिशय सोपा आहे, सर्व. मी म्हटले की माझ्या प्रत्येक शब्दलेखनामध्ये र असलेले शब्द घालणार आहे, जेणेकरून तुमची लेखनाची प्रक्रिया सुरळीत होईल आणि तुम्हाला अशा प्रकारचे शब्द चांगल्या प्रकारे लिहिता येतील. माझा तिसरा शब्द होता सर्व. सर्व. झालं. चौथा शब्द आहे उपलब्ध. 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 आता शेवटचा शब्द आहे समर्थ. 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 मला वाटतं शब्दलेखन झालं असेल. मी पुन्हा एकदा शब्दांचं उच्चारण करते, तुम्ही तपासून घ्या. पहिला शब्द होता परिसर. दुसरा शब्द होता दुरुस्ती. तिसरा होता सर्व. चौथा होता उपलब्ध आणि पाचवा शब्द होता समर्थ. नेहमीप्रमाणे शेवटच्या स्लाइडवर आपण शब्दलेखनाची उत्तरं बघणार आहोत. चला तर मग. मुलांनो, आता वेळ झाली आहे प्रश्नोत्तरांची. आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या तासिकेमध्ये आपण प्रश्न 9 पर्यंत पाहिलेलं होतं. बरोबर. प्रश्न 9वा होता माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी काही एकतर्फी व दुतर्फी साधने उपयोगी पडतात, त्याप्रमाणे त्यांची माहिती मिळवून दिलेल्या तक्त्यात त्यांचे वर्गीकरण करा, असा प्रश्न होता. आणि जाता जाता मी तुम्हाला तो होमवर्क म्हणून दिला होता आणि सांगितलं होतं की एकतर्फी माहितीची एक किंवा संवादाची साधनं आणि दुतर्फी माहितीची संवादाची साधनं याच्या डोक्यावर नंबरिंग करून ठेवायला सांगितलं होतं. बरोबर आहे. चला तर मग आता ती उत्तरं आपण पाहूया आणि आपल्या लेसनला सुरुवात करूया. बघा, पहिलं होतं फॅक्ट्स. आपण क्रमाने जाऊया. फॅक्ट्स हे दुतर्फी माहितीचं संवादाचं साधन आहे. बरोबर. आपण समोरच्याला करतो आणि मग समोरचा आपल्याला करत असतो, म्हणून तो दुतर्फी माहितीची साधन आहे. दुसरं होतं पत्र. पत्र सुद्धा दोघांमध्ये चालतं, संवाद होतो त्यामध्ये. ईमेल. या ईमेलमध्ये सुद्धा दुतर्फी माहिती येते.
त्यानंतर आंतरजाल. आंतरजाल म्हणजे इंटरनेट. इंटरनेटवर आपण बोलू शकतो का? बोलू शकतो, पण इंटरनेट म्हणजेच आंतरजाल, याची माहिती एकतर्फी असते, ती दिलेली असते, आपण फक्त ती चेक करत असतो आणि फॉलो करत असतो. बरोबर? म्हणून आंतरजाल हे एकतर्फी माहितीमध्ये येतं. रेडिओ. रेडिओवर गाणी वाजतात, माहिती सांगितली ती भाषण केलं जातं, ती फक्त आपण ऐकत असतो, रिप्लाय करू शकत नाही. बरोबर? म्हणून रेडिओ हे एकतर्फी माहितीचं साधन आहे. नेक्स्ट आहे वर्तमानपत्र. वर्तमानपत्र रोजच्या रोज घरी येतं, आपण वाचत असतो. फार तर आपण त्याला रिप्लाय म्हणून प्रतिक्रिया देतो, पण ते आपल्याशी संवाद साधत असतं. म्हणजे स्वतःच फक्त बोलत असतं किंवा आपण ते वाचत असतो. म्हणून ते एकतर्फी माहितीचं साधन आहे. नंतर आहे मोबाईल. मोबाईल एकटा घेऊन बडबडू शकतो का? नाही. आपण एकमेकांशी बोलत असतो, म्हणून मोबाईल हे दुतर्फी माहितीचं साधन आहे. त्यानंतर आहे संदेश. संदेश म्हणजे मेसेज. मी तुम्हाला काही SMS केल्यावर तुम्ही मला दुसरा परत त्या बदल्यात SMS पाठवता. जसं मी तुम्हाला काही सांगितलं की तुम्ही लगेच डन 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 करत जाता, बरोबर की नाही, ग्रुपवर, किंवा थंब दाखवता. म्हणजे संदेश हे सुद्धा दुतर्फी माहितीचं आहे. चर्चा. एकटा माणूस चर्चा करायला केला तर तो वेड्यात गणला जाईल. बरोबर? चर्चा ही दोघांमध्ये होते किंवा दोघांपेक्षा जास्त लोकांमध्ये होते, आणि म्हणून ती दुतर्फी माहितीचं साधन आहे. मुलाखत. एकटाच बडबड बसेल का? नाही. मुलाखत म्हणजे आपण त्याला प्रश्न विचारले जातो, मग तो उत्तरं देणार, म्हणजे दुतर्फी माहितीचं साधन आहे. मग आहे जाहिरात. बरोबर? आता जाहिरात ही तो माणूस किंवा कागदावर लिहिलेलं पेज असेल त्या प्रकारे दिली जाते, त्यामुळे ते एकतर्फी माहितीचं साधन आहे. त्यानंतर भाषण. भाषण हा एकटाच देत असतो, त्यामुळे ते सुद्धा एकतर्फी माहितीच्या संवादाच्या साधनामध्ये येतं. संभाषण. संभाषण म्हणजे कम्युनिकेशन. ते 2 किंवा अधिक लोकांमध्ये होऊ शकतं, आणि म्हणून ते दुतर्फी माहितीचं संवादाचं साधन आहे. चला आता पटापट लिहून घ्या तुम्ही. नंबरिंग केले ते बरोबर आहे का? बघितलं का तुम्ही? जरा पटापट लिहून घ्या. वर्तमानपत्र. बघा, तवर रफार आलाय. चर्चा. चावर रफार आलाय. हे वाचत वाचत लिहित जायचंय, जेणेकरून आपलं लेखन शुद्ध आणि चांगल्या प्रतीचं, चांगल्या स्वरूपाचं होईल. मग नंतर आपल्याला त्रास होणार नाही. चला जाऊया आता पुढच्या स्लाइडवर. चला. ओके, आता नेक्स्ट स्लाइड आहे. बघा, तुमच्या प्रश्न 9च्या खालती आपण जो तक्ता बघितला आता, त्या तक्त्याच्या खाली विरामचिन्ह आणि संयोगचिन्ह असं दिलेलं आहे. मुलांनो, जेव्हा आपण बोलत असतो भाषेने, एकमेकांशी संवाद साधत असतो, तर ते बोलणं नक्की कुठल्या प्रतीचं आहे? मी ओरडली आहे, मी ऑर्डर दिलेली आहे तुम्हाला, मी प्रेमानं म्हटलं आहे की मी रडत म्हटलेलं आहे, हे सगळं तुम्हाला समजतं. कसं समजतं? तर माझ्या भाषेवरून, माझ्या बोलण्यावरून हे तुम्हाला समजत असतं. बरोबर आहे? सरळ बसा असं म्हटल्यानंतर लगेच तुम्ही सावरून बसता. अरे, टीचरने म्हटलं सरळ बसा. बरोबर? मग तुम्हाला ह्याच्यातनं काय कळतं की मला सरळ बसलं पाहिजे.
काय करतोयस तू? काय करतोयस तू असं विचारलं म्हणजे शेवटी मी प्रश्न विचारते आहे, तू काय करतोयस असं. नीट काळजी घे हा, मी समजावून सांगते. मग हे बोलल्यानंतर आपल्याला कळत असतं, बरोबर आहे. पण तुम्ही आणि मी जेव्हा समोर नसेल आणि मी काहीतरी लेटर किंवा मी काही लिहून दिलं तर ते तुम्हाला कसं कळणार बरं. तर त्याचसाठी व्याकरणामध्ये विरामचिन्हचा वापर केला जातो. आता विरामचिन्ह बरीच आहेत. जसं आपण वाक्य संपलं की पूर्णविराम देतो म्हणजे फुलस्टॉप देतो. जसं मला म्हणायचं असेल की माझ्या वर्गात मीना, सीना, सीमा, रीमा, मग मधू अशी अनेक मुलं आहेत. मग ज्यावेळा मी अशा मुलांची सलग नावं घेते त्यावेळी त्या मुलांच्या नावाच्या मागे मी स्वल्पविराम म्हणजेच कॉमा देत असते, बरोबर. किंवा मला म्हणायचं असेल बाप रे किती मोठा हत्ती हा, असं मी जेव्हा म्हणते वाक्यामध्ये लिहिताना तेव्हा पुढे माझ्या तोंडी ते उद्गार असतं, बरोबर. बापरे किती मोठा हत्ती आहे हा. मग मी काय करते शेवटी एक्सक्लेमेशन मार्क देते, बरोबर की नाही, म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह. तसंच विरामचिन्हामध्ये अनेक चिन्ह आहेत. त्यातलं संयोग चिन्ह आज आपण बघणार आहोत. ही छोटी डॅश दिलेली आहे यालाच संयोग चिन्ह असं म्हटलं जातं. ते स्पेलिंग रॉंग आहे वर्कबुकमध्ये. संयोग चिन्ह हवं, तुम्ही पेनाने करा. च ची वेलांटी पहिली आणि ग ला वेलांटी नाहीये. संयोग चिन्ह असं ते स्पेलिंग आहे. आता हे चिन्ह कशासाठी वापरतात तर बघा, आपण काही वेळा जोड शब्द म्हणत असतो. चहा कॉफी, ये जा, तर 2-4 किंवा आज मी एक 4-5 पेन्सिली आणल्या आहेत. मग नक्की किती ते मी सांगत नाही आहे, बरोबर ना. मी 4-5 म्हणते. तुम्ही चहा कॉफी घेता का, किंवा तुम्ही अशा प्रकारचे शब्द जेव्हा तुम्ही वापरता लेखनामध्ये तेव्हा त्या 2 शब्दांच्या मध्ये हे संयोग चिन्ह वापरतात, बरोबर. आता दुसऱ्यांदा पण वापरतात. केव्हा वापरतात ते सांगते. बघा, आपण आपल्या वहीच्या पानावर लेखन करत असतो, लिहित असतो. त्यावेळेला मोठाच्या मोठा शब्द हा अर्धाच राहतो. जसं एखादं स्पेलिंग असेल, जसं आता मला मोठं स्पेलिंग लिहायचंय किड्यांपासून, बरोबर. तर माझं किड्या शब्द एका ठिकाणी राहिला आणि मला आता जागाच नाही आहे. मग मी काय करते खालच्या ओळीमध्ये लिहिते पासून. मुळातच शब्द राहिला नाही तर अख्खाच्या अख्खा नव्याने लिहायचा असतो. ही सवय तुम्ही स्वतःला लागून घ्या. पण जर तसं नाही झालं, शब्द तुमचं काय झालं किड्या अर्धं राहिलं आणि खालती तुम्हाला पासून लिहायचं असेल, मग काय करायचं, जिथे शब्द अर्धा राहिलेला असतो त्याच्यापुढे छोटीशी डॅश करायची. ह्याला मराठीमध्ये संयोग चिन्ह असं म्हणतात. हे संयोग चिन्ह काढायचं आणि उरलेला भाग खालच्या ओळीमध्ये कंटिन्यू करायचा. कळलं आता कशाला वापरायचं ते. आता बघा इथे एक उदाहरण दिलेलं आहे. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास काय करायचं, आजीच्या आजारा आणि डॅश केले. आता खालती लिहिलंय पायी झालेला सगळा खर्च भरून निघाला. आता ओळ काय आहे, आजीच्या आजारापायी झालेला सगळा खर्च भरून निघाला. पण वरच्या ओळीमध्ये जागा एवढीशीच आहे म्हणून आजारा हे एवढंच लिहून तिकडे डॅश म्हणजे संयोग चिन्हाचा वापर केला आहे. समजलं. आता खालती ही 2 वाक्य दिलेली आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला ही संयोग चिन्ह घालायची आहेत. बघा बरं, आता मी जो क्रायटेरिया दिला 1-2 मिनिटं देते तुम्हाला, वाचा. म्हणजे मी वाचून दाखवते. कुठे द्यायचं ते पेन्सिलीने करून घ्या बरं तुमच्या वर्कबुकमध्ये. सोबत आणखी 2-3 खुर्च्या ठेवते. तुम्हाला काय वाटतं कुठे असलं पाहिजे संयोग चिन्ह? घ्या बरं पेन्सिल आणि द्या बिंदास संयोग चिन्ह तुम्हाला वाटतं तिथं. मग बघूया, उत्तर आपण बघणारच आहोत. ठीक. आता दुसऱ्या ओळीत जाते मी. काल रात्री दिल्ली आग्रा महामार्गावर
झालेल्या अपघातात 2 व्यक्ती जखमी झाल्या. द्या बरं या वाक्यात पण संयोगचिन्ह, जिथे वाटेल तिकडे द्या, पेन्सिलीने द्या पण, हां, म्हणजे नंतर ते चुकलं तर इरेज करता येतं. झालं? चला आपण आता उत्तर बघूया. उत्तर आहे, सोबत आणखी 2-3 खुर्च्या ठेवते. म्हणजे 2 ठेवते की 3 ठेवते कन्फर्म नाही सांगत आहे मी, बरोबर. 2-3 असं म्हटलं आणि म्हणून त्याच्यामध्ये संयोगचिन्ह दिलेलं आहे 2 आणि 3च्या मध्ये. ओळ तुम्ही नंतर लिहा. पुढचं वाक्य होतं, काल रात्री दिल्ली आग्रा महामार्गावर झालेल्या अपघातात 2 व्यक्ती जखमी झाल्या. आता दिल्ली आग्रा हा महामार्ग आहे. दिल्ली आणि आग्रा या 2 ज्या प्लेसेस आहेत त्यांच्यामध्ये हे संयोगचिन्ह येईल. नंतर तुम्ही हे कंप्लीट करा 2 वाक्य. कळलं संयोगचिन्ह कुठे येईल ते? चला आता आपण थोडं पुढचं वर्क करूया. मुलांनो, प्रश्न 11 आहे, खालील चौकोनातील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या, आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यय बनवा व खाली दिलेल्या जागेमध्ये लिहा, असा प्रश्न दिलेला आहे. मुलांनो, क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय रे? काय असेल हे? आपण शब्दांच्या जाती पाहिल्या, त्यामध्ये आपण क्रियाविशेषण अव्यय हे अव्यय फॅमिलीतलं आहे हे आपल्याला कळलेलं होतं, आपण शिकलेलो होतो. मी एक स्पेशल व्हिडिओ पाठवला होता. त्यानंतर क्रियाविशेषण अव्ययाचे 4 प्रकार आहेत, त्यांचा एक स्पेशल व्हिडिओ पाठवला होता. त्यामध्ये कालवाचक क्रियाविशेषण होतं, स्थलवाचक क्रियाविशेषण होतं, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय होतं आणि परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? क्रिया कशी झाली याची अधिक माहिती देणारा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय, बरोबर. मग कालवाचक क्रियाविशेषण आपण बघितलं होतं, काळाचा बोध होतो, त्याच्यामध्ये शब्द दिले होते मी, पूर्वी, सध्या, आधी, नंतर, हल्ली, आज, उद्या, परवा, सदा, नित्य, वारंवार. ही कालवाचक क्रियाविशेषण होती. येते की नाही लक्षात? मग ती क्रियाविशेषणं कुठे दिसत आहेत ते बघा, आणि दिसतील त्याला तुमच्या हातातल्या पेन्सिलीने त्याला स्क्वेअर करा, चौकड करा, जसं तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिले ते करायचंय तुम्हाला. किंवा स्थलवाचकमध्ये दिलं होतं, पलीकडे, इथे, तिथे, इकडे, तिकडे, सर्वत्र, सभोवार, खाली, वर, मागे, अलीकडे. स्थलाचा बोध होता. त्यानंतर आपण रीतिवाचक बघितलं होतं, म्हणजे क्रिया कशी घडते, हळू, पटकन, जलद, आपोआप, तुरुतुरु, संथ, मंद, जोराने, पटपट. ही रीतिवाचक क्रियापद होती, क्रियाविशेषण अव्यय होती. त्यानंतर आपण बघितलं होतं परिमाणवाचक, संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय, म्हणजेच परिमाण भरपूर, काहीसं, जरासं, थोडंसं, किंचित, अत्यंत. त्यानंतर मोजकच, दुप्पट, एवढं. ही सगळी क्रियाविशेषण आपण बघितली होती, बरोबर ना. तर ह्यातली कुठली क्रियाविशेषण आहेत ती तुम्ही शोधायची आहेत. ओके, मी तुम्हाला आता अजून एक क्लू देते, पाहिजे तर मी तुम्हाला ती लिहून देते, तुम्ही ती त्यात शोधायची आहेत. एवढं काम तर करा. चला तर मग याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही, कारण मला आता अजून पुढे शिकवायचं आहे तुम्हाला, वेळ कमी पडेल मग. हां, ह्याचा स्क्रीनशॉट काढा. आता बघा, पहिल्या लाईनीमध्ये मी आडवे असं लिहिलं आहे, म्हणजे हे शब्द आडवे मिळणार आहेत. थोडे, मोजके, जरा, तसा, अनेक, तिकडे, खाली, हे आडवे शब्द मिळणार आहेत. त्यानंतर राईट हँड साईडला उभे असं लिहिले बघा कोपऱ्यामध्ये, म्हणजेच काय, थोडासा, आत, जरा, वर, तर, हे शब्द उभे मिळणार आहेत. आणि तिरके म्हणजे क्रॉस 2 शब्द मिळतील, रोज आणि काही. एवढं शोधायचे कष्ट घ्याल ना. चला तर मग हे तुम्हाला कंप्लीट करायचंय. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. आता तुमचे शब्दलेखन चेक करून घ्या. पहिला शब्द होता परिसर,
परिसर नव्हता, परिसर म्हणून री पहिला. दुरुस्ती म्हणून दु आणि रू पहिला होता, स्ती लांबला होता म्हणून तो दुसरा होता. सर्व, र नंतर व आलाय म्हणून व वर रफार. उपलब्ध अर्धा ब ध ला. आणि समर्थ र म्हटल्यानंतर पुढचं जे अक्षर येतं त्याच्यावर रफार येतो. कळलं? चला आता आपण वर्कबुक च्या पेज नंबर 28 मागचा पेज ओपन करा. त्याच्यामध्ये लिहिले बघा, आम्ही सूचना फलक वाचतो. त्याच्यावर पहिला प्रश्न दिलेला आहे, सूचना फलकाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता तुम्ही रस्त्याने जाता येता इकडे तिकडे बघता की नाही मला माहिती नाही, पण बोर्ड सगळे लावलेले असतात, बरोबर? तर तसाच हा बोर्ड आहे, सूचना फलक ज्याला मराठीमध्ये म्हणतात. तुम्ही ट्रेनने प्रवास करता तेव्हा तिथे समोर बोर्ड लावलेले असतात, बरोबर? त्यातला हा एक बोर्ड आहे, त्या मराठीमध्ये सूचना फलक म्हणतात. आता याच्यावर दिनांक लिहिलेली आहे राईट हँड साईडला बघा, 23/9/17. आणि सूचना काय दिलेली आहे, समर्थनगर परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. म्हणजे समर्थनगर जे कुठे आहे तिथे पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम तातडीने म्हणजे अर्जंट करण्यात येणार आहे. मग आता त्याचं काय बघा पुढे, त्यामुळे उद्या आपल्या परिसराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. आणि ते काम आहे दुरुस्तीचं, त्यामुळे उद्या पाणी मिळणार नाही. याचा अर्थ काय, तुम्ही तुमचं पाणी अगोदरच भरून ठेवा. पुढे काय दिलंय बघा त्यांनी, समर्थनगर परिसरातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. नोंद घ्यावी म्हणजे हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं की समर्थनगरामध्ये पाणी पुरवठा होणार नाही. का होणार नाही, तर अर्जंटमध्ये पाणी पुरवठा करणारी जी पाईपलाईन आहे त्याच्या दुरुस्तीचं काम आहे. तसेच उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा. आता त्यांनी खालती काय सांगितलंय की तुमच्याकडे असलेलं उपलब्ध पाणी आहे, त्या पाणीचा वापर जपून करा, काटकसरीने करा, बरोबर? म्हणजे हवा तिथे हवा तेव्हाच करा, उगाच पाणी आहे म्हणून जास्तीचा वापर करू नका, पाण्याचा अपव्यय करू नका, अशी ही सूचना दिलेली आहे. आणि हा सूचना फलक तिथे लावलेला आहे. आणि ही सूचना कोणी बरं लिहिलेली आहे, तर पाणी पुरवठा विभाग समर्थनगर. समर्थनगराला जे कोणी पाणी पुरवठा करणारा विभाग आहे तर त्यांनी ही सूचना तिथल्या लोकांना समजण्यासाठी लिहिलेली आहे. हा झाला बोर्ड म्हणजेच सूचना फलक. आता आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला प्रश्न दिलेले आहेत, बरोबर? त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. काय बरं प्रश्न दिलेत, वाचा एकदा तुम्ही. तर आपल्याला दिलेला आहे, ही सूचना कोणत्या तारखेला देण्यात आली, तर बघा बरं कोणत्या तारखेला देण्यात आली, 23/9/17, बरोबर? पाणी पुरवठा कधी बंद करण्यात येणार आहे, कधी बंद करण्यात येणार आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण हा प्रश्न आहे, बरोबर? तर सूचना अगोदर लिहिलेली असते, मग पाणी पुरवठा कधी बंद करण्यात येणार आहे, उद्या वापरलाय शब्द त्यांनी. उद्या म्हणजे 24 तारखेला. मग तुम्ही उद्या असं लिहायचं का नाही, तर 23 नंतरची तारीख काय आहे, 24, बरोबर? मग तुम्ही काय लिहिणार आहात, पाणी पुरवठा दिनांक 24/9/17 रोजी बंद करण्यात येणार आहे, बरोबर? आता तिसरा प्रश्न, पाणी पुरवठा बंद का ठेवण्यात येणार आहे, काय कारण आहे, तर परिसरातील पाईपलाईनच्या दुरुस्तीचं तातडीचं काम आहे, त्यामुळे
पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. आता चौथा प्रश्न आहे, पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना कोणती सूचना देण्यात आली आहे? काय बरं सांगितलंय की उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा. हां, अशी सूचना देण्यात आली आहे. बरोबर. चला तर मग आता लिहायला लागा. लिहून घ्या पटापट किंवा मार्किंग करून नंतर लिहिलं तरी चालणार आहे. ही सूचना कोणत्या तारखेला देण्यात आली आहे? तर ही सूचना 23 सप्टेंबर 2017 या तारखेला देण्यात आली आहे. सप्टेंबर तुम्हाला लिहिता येत नसेल, मग काय करायचं तुम्ही? तर 23/9/17 असं लिहायचं, पण पुढे दी असं लिहायचं. दी म्हणजे दिनांक. ही सूचना दिनांक 23/9/17 या तारखेला देण्यात आली असं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर काय आहे? पाणी पुरवठा कधी बंद करण्यात येणार आहे? उद्या. म्हणून उद्याची डेट घालायची आहे. आज 23/9 आहे, मग उद्या काय असणार आहे? 24/9. पण वाक्य पूर्ण वाक्यात लिहायचं आहे, फक्त 1-2 शब्दात उत्तर लिहायचं नाहीये. आता पाणी पुरवठा बंद का ठेवण्यात येणार आहे? तर परिसरातील पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम आहे. ओके, म्हणून बंद ठेवण्यात येणार आहे. आणि चौथा प्रश्न आहे, पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना कोणती सूचना देण्यात येणार आली आहे? तर कोणती देण्यात आली आहे? उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा, अशी इथे उत्तर अर्धत लिहिलंय, तुम्ही पुढे कंटिन्यू करायचंय. अशी नागरिकांना सूचना देण्यात आली आहे. ह्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही नंतर लिहा, कारण आपण अजून एक प्रश्न आज इकडे अटेंड करणार आहोत. बघा, तुमच्या वर्कबुकमध्ये दुसरा प्रश्न दिलेला आहे. सूचना फलकाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. मुलांनो, आता हे नीट ऐकायचं आहे. सुरुवातीला आपण पहिला निबंध लेखन पत्रलेखन घेतलं. त्यानंतर दुसरा निबंध जो आपण घेतलेला आहे तो निबंध घेतलाय. आता तिसरा निबंध जो आहे तो आजच्या तारखेला तुम्हाला निबंधाच्या वहीत लिहायचा आहे. घाई करू नका, फक्त ऐका. आता काय लिहिणार आहात तुम्ही? हा जो प्रश्न दुसरा जो आहे, हा दुसरा तुम्ही त्यात लिहिणार आहात. दुसरा प्रश्न काय आहे? सूचना फलकाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा दुसरा प्रश्न आहे. ओके, तर असं सूचना फलक आपल्याला करायचा आहे. आता मी वाचून दाखवते. दिनांक 25/8/2017 काय सूचना आहे? तर गोपाळनगर परिसरातील गल्ली क्रमांक 1 मधील रहिवाशांना कळवण्यात येते. आता रहिवाशी म्हणजे तिथे राहणारी लोक, त्यांना काय कळवण्यात येतंय? तर काही तांत्रिक दुरुस्तीसाठी गुरुवार दिनांक 27/8/17 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. खंडित म्हणजे बंद करण्यात येणार आहे. इलेक्ट्रिसिटी बंद करण्यात येणार आहे. त्यांचं काहीतरी दुरुस्ती करणार आहे. तरी याची सर्व रहिवाशांनी नोंद घ्यावी, हे लक्षात घ्यावं. आणि यासाठी नागरिकांनी सहकार्य द्यावं. म्हणजे त्यासाठी कोणी फोन वगैरे करू नकात आणि आम्हाला त्रास देऊ नकात. आम्हाला आमचं काम करू द्यावं. बरोबर? आणि तुम्ही यासाठी आम्हाला कोऑपरेट करा. अशा प्रकारे हा सूचना फलक लावलेला आहे. बरं, हा कोणी लिहिला आहे? तर वीज मंडळ कुर्ला. कुर्ला हे जागेचं ठिकाण आहे आणि त्यांच्या वीज मंडळाने ही सूचना दिलेली आहे. आता आपण प्रश्न बघूया. काय प्रश्न आहे? कोणत्या परिसरात वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे? आता कुठच्या परिसरामध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे? तर गोपाळनगर. मग उत्तर काय लिहिणार? गोपाळनगर परिसरात वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. कळलं? दुसरा प्रश्न,
वीज पुरवठा किती तास खंडित करण्यात येणार आहे? त्यांनी किती तास विचारलंय. आता वेळ काय दिली आहे? सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत. मग 10 ते 1, 1 ते 2, 2 ते 3 म्हणजे 3 तास. मग उत्तर काय लिहिणार? वीज पुरवठा 3 तास खंडित करण्यात येणार आहे. आता तिसरा प्रश्न, नागरिकांकडून वीज मंडळ कोणती अपेक्षा करते? तर नागरिकांकडून वीज मंडळ सहकार्याची अपेक्षा करते. सगळ्यात शेवटच्या ओळीमध्ये लिहिले सहकार्य द्यावे. बरोबर? मग काय लिहिणार आहे? नागरिकांकडून वीज मंडळ सहकार्याची अपेक्षा करते. समजले प्रश्न आणि त्यांची उत्तरं? तर हा प्रश्न तुम्ही कुठे लिहिणार आहात? हे 3 प्रश्न म्हणजे पहिल्या पानावर तुम्ही सूचना फलक लिहिणार आहात. दुसऱ्या पेजवर तुम्ही ह्या 3 प्रश्नांची उत्तरं प्रश्नांसह प्रश्न उत्तर करत लिहायचेत. कळलं? हा तुमचा निबंध क्रमांक 3 सूचना फलक. समजलं? हे कुठे लिहायचंय तुम्हाला? निबंधाच्या वहीत. आणि याची उत्तरं तुम्हाला निबंधाच्या वहीच्या शिवाय वर्कबुकमध्ये सुद्धा लिहायची आहेत. कळलं? ठीक. धन्यवाद.